महाराष्ट्रात विधानसभेचा बिगुल वाजलाय, त्याच धर्तीवर जुन्नर तालुक्यातही विधानसभेची रेलचेल सुरू झालेली आहे। जुन्नर तालुक्यातील इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे। इच्छुकांमध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, मोहित ढमाले असे अनेक इच्छुकांची रांग आहे। त्या इच्छुकांमध्ये प्रचंड असं वातावरण तयार झालं आहे, मी आमदार होणार, मी आमदार होणार। काय सांगाल साहेब तुम्ही, या तालुक्याचा कोण आमदार होणार? काम करणारा असावा, उच्च शिक्षित आणि शेतकऱ्यांचे प्रश्न। आता आपला पर्यटन तालुका आहे, पर्यटन कसं वाढेल, इथं भाविक कसे येतील, प्रत्येक ठिकाणी शिवनेरी असो, लेण्याद्री असो, असं सगळ्या गोष्टींचा विचार करणारा, रस्ते, पूल, हे विकास कामं करणारा असावं। असं तुमच्या मनात कोण आमदार आहे, असा कोण आमदार आहे या तालुक्यासाठी? आता शरददादा सोनवणे, माऊली शेठ खंडागळे, मोहित ढमाले, नवीन असावा। नवीन आमदार पाहिजे तुम्हाला? हो, नवीन असावा। तालुक्याचा कोण आमदार हवा आहे आपल्याला? नमस्कार रवी साहेब, तुम्ही आज जनतेच्या आवाजाच्या माध्यमातून जनतेची प्रतिक्रिया घेतली, त्याबद्दल आपलं वजन नगर सरचे स्वागत आहे। जुन्नर तालुक्याचा आमदार कोण होण्यापेक्षा पवार साहेब आणि आमदार अमोल कोल्हे साहेब उमेदवार देतील, त्याच्या मागे जनता ठाम उभी राहील, तुम्हाला आश्वासन। जुन्नर तालुक्याचा कोण आमदार होणार? एकंदरीत आपल्या जुन्नर तालुक्याची राजकीय परिस्थिती बघता जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आपल्या आशाताई बुचके यांनी जिल्हा परिषद गटनेत्या असून तालुक्यामध्ये आमदारापेक्षाही जास्त काम केलेलं आहे, इथून मागे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे। त्याच्यामुळं मला जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेला हे प्रामाणिक आव्हान करायचं आहे का यंदा आशाताईंना मतदान करावं, आशाताईंना जुन्नरचा आमदार करा। अतुल शेठ बेनके यांनी काम केलं नाही का? अतुल शेठ बेनके यांनी काम केलं नाही का असं म्हणण्यापेक्षा आमदार झाल्यापासून जे काम एखाद्या प्रतिनिधींनी करायला पाहिजे ते काम अतुल शेठकडून म्हणजे झालेलं नाही आहे। निवडणुका आल्यावर त्यांनी कामाचं म्हणजे दाखवलं का हे काम करायचं, ते काम करायचं, त्याच्यामुळे जनता फारशी समाधानकारक नाही आहे। ह्या वेळेला आशाताईंना संधी द्यावी असं तुम्हाला वाटतं? 100% आशाताईंना संधी द्यावी। आशाताईंना एकदा संधी देऊन बघा, नक्कीच जुन्नर तालुक्याचा कायापालट ते करते। कामाचा माणूस कोण आहे? कामाची माणसं सगळीच आहेत, आता जो येतो तो सगळे कामाचेच आहेत, पण काम कोण करेल आणि जनता वेळेला कोणाला निवडून दिले सांगता येईल का तुम्हाला? नक्कीच बरोबर आहे, तुमची प्रतिक्रिया एकदम रास्त आहे, पण तरी तुमच्या मनात काय आहे? नाही, मनात म्हणजे राजकारणात एक आहे, तसा मी पक्षच आहे, परंतु एक की ज्याने आल्यानं जनतेची कामं जनतेमध्ये राहणं, कारण लोकांना आज ना सगळ्यात महत्त्वाचं नुसती कामच नाही महत्त्वाची, तर मन बरोबर राहणं पण महत्त्वाचं आहे, वेळेला सुखदुःखात सहभागी होणं पण महत्त्वाचं आहे। आणि हेच शेवटी लोक बघतात की वेळेला कोण माझ्या सुखदुःखात आलं, वेळेला माझी कामं कोणी केली, याच्यानंतर लोक ठरवतील कोणाला द्यायचं, कोणाला नाही करायचं। कारण आज काय झालंय, लोक बऱ्याच गोष्टींवरती काही नाराज पण आहेत, काही गोष्टींमध्ये प्रत्येक ज्याला त्याला वाटतं इथं बदल पाहिजे, तिथं बदल पाहिजे, पण सांगत कोणी काही नाही स्पष्ट की नक्की काय पाहिजे ते। आणि वेळेला शेवटी काम जो करील त्याच्यानंतरही पण मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री काय होईल त्याच्यावर आहे परत। होणाऱ्या आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? होणाऱ्या आमदाराकडून हेच की सतत जे होत आलं की विकास विकास विकास, नक्की विकास कुठं आहे तेच कळत नाही। विकास एकतर म्हणजे विकास काय की जर तुम्ही तेच प्रश्न परत परत सांगताय, प्रत्येक पंचवार्षिकला प्रत्येक जण तोच दाखवतो की मी हे करणार, मी ते करणार आहे, तर त्याच्यापेक्षा काहीतरी असं ठाम झालं पाहिजे। जुन्नर तालुका एक पर्यटन तालुका असा झाला पाहिजे की विदेशातून लोक जुन्नर तालुक्यात आली पाहिजेत, कारण त्याच्यानंतरच बाकीचे जे आहेत सगळ्या गोष्टीमध्ये एक हे होईल। हीच अपेक्षा आहे की जुन्नर तालुक्यात पर्यटनावर भर द्यावा असं तुम्हाला वाटतं? 100%, कारण पर्यटनावर जर भर दिला तर आज जे म्हणतायत की नोकऱ्या नाहीत, हे नाही ते नाही, जो तो आपापले व्यवसाय बघेल, व्यवसाय करेल, काहीतरी स्वतःचा काहीतरी करता येईल, कशाला दुसऱ्याच्या नावाने खडे पडत राहतील मग नंतर। नक्कीच तालुक्याच्या राजकारणात अनेक इच्छुक आहेत या जुन्नर तालुक्यात, तुम्ही काय सांगाल या तालुक्यात कोण आमदार व्हायला पाहिजे? सत्यशील दादा शेरकर। सत्यशील दादा शेरकर का? तुम्हाला काय नेमकी काय म्हणायचे, का सत्यशील दादा जे आमदार आहेत त्यांनी तर काही हे केलं नाही अजून, एवढी सुधारणा तर नाही अतुल दादा बेनकेने। काय अपेक्षा आहे सत्यशील दादा आमदार करण्यामागे तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय म्हणजे ते लोकांचं मत जाणून घेतील, विकास करतील, बाकी काय नाही। सत्यशील दादा शेरकर का आमदार व्हावेत असं वाटतं तुम्हाला? ते जर झाले ना, इकडे आपलं जास्त प्रमाणात जुन्नर तालुक्यात ऊस पिकवला जातो,
तर ऊसाला पण विधानसभेचं बिगुल वाजलंय. जुन्नर तालुक्यातही इच्छुकांची भाऊगर्दी सुरू आहे. तर आमदार बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, आमदार बाळासंगट, आशाताई बुचके, शेटे, सत्यशील शेरकर अशी इच्छुकांची फळी आहे. तुम्ही काय सांगाल, या जुन्नर तालुक्यासाठी कोण आमदार हवाय? जुन्नर तालुक्यासाठी जनतेची कामं करणाराच आमदार हवा आहे. विद्यमान आमदाराचं काम पण खूप या ठिकाणी चांगलं आहे. परंतु ज्याचा कोणाला कारण जर गर्दी जास्त असेल तर थोडं सांगणं कठीण आहे. परंतु जनतेची कामं करणारा आमदार या शिवनेरीच्या जन्मभूमीत यावा असं सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी मी जुन्नर तालुक्यात विधानसभेचं बिगुल वाजलं आहे. या जुन्नर तालुक्यात कोण आमदार हवाय आणि काय प्रतिक्रिया आपली? आमदार हा जनतेची सेवा करणारा, विकास कामं करणारा पाहिजे. असं प्रत्यक्ष मत देणं अवघड आहे की कोण हवा, परंतु जनतेच्या विकासाच्या दृष्टीने योग्य असणारा आमदार नक्कीच हवा. सध्या कोणाची हवा आहे काय सांगाल? आता तर सर्वांचीच हवा आहे. चर्चेत तर सर्वच जण आहेत. असं काही ठाम मत देता येणार नाही की हाच होईल तोच होईल, परंतु आत्ता तर सर्वांचीच हवा आहे. काय अपेक्षा आहे होणाऱ्या आमदाराकडून तुमची? पर्यटन विकास व्हावा महत्त्वाचा, हीच महत्त्वाची अपेक्षा आहे. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे. पर्यटन तालुका असल्यामुळं इथं जास्तीत जास्त पर्यटनाच्या दृष्टीने कशा काही सुविधा करता येतील त्या होणे महत्त्वाचं. पण कोण आमदार हवाय तुम्हाला? बेनके. अतुल बेनके. अतुल शेट. इच्छुकांची भाऊगर्दी सुरू आहे. या जुन्नर तालुक्याचे कोण आमदार हवेत आपल्याला? अतुल बेनके. अतुल बेनके का आमदार हवेत आपल्याला? नाही, आता तुम्ही जी नावं सांगितली अगोदर इच्छुकांची, त्याच्यामध्ये ते उच्च शिक्षित आहेत. वडिलांचा वारसा त्यांच्याकडं नाही म्हटलं तरी या संदर्भात आहे. आणि कामाची धडाडी, प्रत्येक गावात केलेलं काम असं त्यांचं काम आहे, म्हणून ते आमदार हवेत. 5 वर्षात तुमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत का? अपेक्षा म्हणजे जी आता छोटी मोठी बरीच इथं 1 कोटी रुपयाची कामं केली एवढ्या छोट्याशा गावांमध्ये, त्यामुळं निश्चितपणे झालेले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा अतुल बेनकेच आमदार व्हावेत असं वाटतंय का? 100%